भवसागरामधून तारून नेण्याचं काम या जगाचा मालक भगवान पंढरीश परमात्मा करतो. आणि म्हणून त्या पंढरीश परमात्म्याला सर्व भावाने आपण शरण गेलं पाहिजे. लक्ष देऊन ऐका. वैराग्य मूर्ती जगद्गुरु तुकोबाराय यांनी व्यापार करायचा. परिस्थिती बदलली. आई वडील गेल्याच्या नंतर कारभार सगळा हातामध्ये आला आणि कारभार करत असताना परमार्थही करायचा. पण खरं सांगतो, परमार्थ करत असताना प्रपंचापेक्षा जास्त परमार्थ होऊ लागला. त्याच्यामुळं हळूहळू हळू प्रपंचाचं वाटलं होऊ लागलं. अत्यंत गरीब परिस्थिती आहे. मग कुठवर आलं, मग व्यापार करायचा. काय करायचा? मग शेतातल्या गोण्या, जे काही ज्वारी असेल ते शेती होती महाराजांना, ते विकण्याकरता जायचं. कुठं? बाजारामध्ये. असे अनेक चढ उतार तुकोबारायांनी बघितले. शेवटी मग तुकोबारायांनी आपला उदरनिर्वाह भागवण्याकरता बाजारामध्ये जायचं. आणि काय विकायचं? धान्य विकायचं. लक्ष देऊन ऐका. एक दिवस वैराग्य मूर्ती जगद्गुरु तुकोबाराय व्यापारी मित्रांसोबत बाजारामध्ये धान्य विकण्याकरता निघाले. धान्य घेऊन जायचंय. त्या काळामध्ये धान्य घेऊन जाण्याकरता साधन होतं बैल. बैल बैल म्हणजे शेतकऱ्याचा आत्मा आहे बरं का. जो हाडामासाचा शेतकरी आहे ना, त्याचं आपल्या पोटच्या लेकरावर जेवढं प्रेम असतं तेवढंच प्रेम आपल्या घरी पाळलेल्या त्या बैलावर असतं. आम्हाला एक कविता होती बघा. तुझ्या शेतात राबून माझी सरली हयात. एक बैल आपल्या मालकाला बोलतोय, मालक तुमच्या शेतात मी राब राब कष्ट केलो, आता उतार वयामध्ये मला जास्त कष्ट देऊ नका, मला त्याचे यातना होत आहेत. बैल मालकाला विनवणी करतो. गोड प्रसंग होता, आठवलं म्हणून बोललो. तुकोबाराय फक्त एक बैल उरलाय. एका बैलावर 2 गोण्या धान्याच्या ठेवल्या आणि व्यापारी मित्रांसोबत वैराग्य मूर्ती जगद्गुरु तुकोबाराय व्यापारात मध्ये ते धान्य विकण्याकरता निघाले. व्यापारी आता चर्चा करू लागले रस्त्याने जात असताना. सगळे जरी एका वर्गातले असले आणि एकलंच जरी एका वर्गातलं असतं, सगळे एकीकडे निवडून पडते आणि एकलं एकीकडेच असते. आता हे सगळे ह्या वर्गातले होते. फक्त एकच तुकाराम महाराज असे होते की ज्यांच्या वाणीमध्ये बैलाला दोर धरलेला आहे, बैलाच्या पाठीवर धान्य आहे. आणि त्या तुकोबारायांनी म्हणावं, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी ए नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी ए नाथ नारायण वासुदेव. व्यापारी लोक मजाक करू लागले. वेडे म्हणले, 10-5 जनावर होते, वर होते. 10-5 जनावरांमधून एका बैलावर आलाय तरी ह्याचा श्रीकृष्ण बाजूला जाई नाही. त्यांच्या गप्पा ऐका. व्यापार करण्याकरता तुकोबाराय माझे आले. व्यापारामध्ये धान्य विकण्याकरता गोण्या खाली घेतल्या, विकण्याकरता बसले. बाकीचे व्यापारी आपल्या जवळचं धान्य विकतायत. लक्ष देऊन ऐका गड्या हो. विकत असताना आपल्याकडे एक म्हण आहे, बोलणाऱ्याच्या आंबाडे ऐकतात आणि नाही बोलणाऱ्याचे हो ते घरचे असले तरी विकत नाहीत. कोपनचे असो घरचे असो विकत नाहीत. सगळ्यांनी म्हणायचं गहू घ्या, ज्वारी घ्या. पण एकटे माझे तुकाराम महाराज म्हणतात, श्रीकृष्ण गोविंद हरी मुरारी ए नाथ नारायण वासुदेव. बस तुकोबारायांनी एवढंच म्हणायचं. योगानं गिराईक येऊ लागलो महाराज. जेवढे तुकोबारायांच्या सोबत गेलेले व्यापारी आहेत तेवढ्यांचं धान्य विकलं गेलं. तुकोबारायांकडे घेणारानं यायचं, बघायचं तुकोबाराय श्रीकृष्ण गोविंद 1-2 म्हणले हे डोक्यावर पडलेले दिसायला, जाऊ द्या व्हायचं नको, घ्यायचंच नको. आणि काही बावळट जे होते ज्याला फुकट खायची सवय, ते म्हणले अरे रे पार पागल आहे, याचं धान्य आपण असंच घेऊन जाऊ. काही लोक तसंच धान्य घेऊन गेले. 2 गोण्यामधली 1 गोणी विकली गेली. व्यापाऱ्यांचं सगळं अगोदर विकलं गेलं, पण माझ्या तुकोबारायांचं 1 गोणी विकण्याची राहिली. आता घराकडे निघण्याची वेळ आहे.
व्यापाऱ्यांचा अगोदर विकल्यामुळे व्यापारी म्हणले असला तुकाराम महाराज आपल्या संगतीचा नाही, तुकाराम महाराजाला सोडून दिलं आणि सगळे व्यापारी दिवस मावळण्याच्या अगोदर निघून गेले देहूला. आता राहिलो कोण? एकटे तुकोबाराय राहिले. तुकोबाराय राहिल्याच्या नंतर तुकोबाराय निघाले आणि तुकोबाराय निघाल्याच्या नंतर भजन सुरू आहे, नामसंकीर्तन. योगानं देहूच्या जवळ आल्याच्या नंतर घनदाट जंगल लागलं आणि कडकडाट विजांचा सुरू झाला. वारे येऊ लागलं. भयंकर अशा परिस्थितीमध्ये जोराचा धोधो पाऊस पडायला लागला. विजांचा कडकडाट सुरू आहे. ओ अशा परिस्थितीमध्ये वैराग्य मूर्ती जगद्गुरु तुकोबरायांच्या बैलाच्या पाठीवरली धान्याची गोणी खाली पडली. खाली पडल्याच्या नंतर माझे वैराग्य मूर्ती जगद्गुरु तुकोबराय खाली बसलेले गोणीला उभं करण्याचा प्रयत्न करतायत, पण तुकोबरायांना गोणी काही उभी होत नाही. तुकोबराय विचार करतायत आता काय केलं पाहिजे. एक धान्याची गोणी तुकोबरायांना बैलाच्या पाठीवर ठेवणं असह्य झालं, म्हणून तुकोबराय शांत चिंताक्रांत बसलेले आहेत. वाघाचा आवाज कानी येऊ लागला, सिंहाचा आवाज कानावरती येऊ लागला. तुकोबरायांच्या डोळ्याने जंगलामधून जाणारे सर्प दिसू लागले. तरी तुकोबरायाने डोळे बंद केले आणि डोळे बंद केल्याच्या नंतर अखिल कोटी ब्रह्मांडाचा मालक भगवान पंढरीश परमात्म्याला हाक दिली. हाक दिल्याच्या नंतर शुद्ध अंतकरणामधून ती हाक दिली. तुकोबराय म्हणतात, तुम बिन मोरी कोण खबरी गोवर्धनी गिरिधारी गोवर्धनी गिरिधारी हो गोवर्धनी गिरिधारी गोवर्धनी गिरिधारी. हाक दिली तुकोबरायांनी. वैकुंठ असणाऱ्या वैकुंठामध्ये राहणाऱ्या भगवान पंढरीश परमात्म्यानं तुकोबरायांचा आवाज ऐकलं. लक्ष द्या माझ्याकडं. आवाज ऐकल्याच्या नंतर देवानं ठरवलं माझे तुकाराम महाराज कुठंतरी अडचणीत आहेत. तुकोबरायांचा आवाज आल्याबरोबर देवाच्या काळजाला धक्का पोहोचला आणि एका क्षणामध्ये वैकुंठामध्ये झोपलेला आपल्या पत्न्यांबरोबर गप्पा मारणारा देव उभा टाकला आणि एका क्षणामध्ये तुकोबरायांकडे जाण्याकरता निघाला. पण देवाला वाटलं तुकोबरायांची परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला. मी जर माझ्या रूपात गेलो तर तुकोबरायला कळेल देव आपल्यासाठी आला, म्हणून थोडं वेगळं रूप धारण केलं. देवानं सुंदर अशा प्रकारे मेंढपाळाचं रूप धारण केलं. मेंढपाळाचं रूप धारण केलं साक्षात बाळूमामाच्या रूपानं. बाळूमामा सारखं रूप धरून खांद्यावर घोंगडी आहे, हातामध्ये काठी आहे, पायामध्ये सुंदर अशा प्रकारचे वाळे देवाच्या शोभून दिसत आहेत. मी जसा फेटा बांधलेला आहे तसा फेटा पंढरपूरच्या मालकानं आपल्या डोक्याला बांधला आणि तसल्या विजांच्या कडकड्यामध्ये देवानं मेंढपाळाचं रूप धारण करून तुकोबराय जिथं बसलेले तिथं देवाला. चिंताक्रांत बसलेल्या तुकोबराय विचार करतायत कोण माझी मदत करण्याकरता येईल. अशा कठीण परिस्थितीमध्ये तुकोबराय विचार करत असताना मेंढपाळाचं रूप घेऊन पंढरपूरचा मालक तुकोबराय जवळ आला आणि तुकोबरायांच्या पाठीवर हात ठेवला. तुकोबराय दचकले. पाठीमागं वळून बघितलं तर भयंकर अशा काळकुठ्ठ अंधारामध्ये विजांचा कडकडाट पावसाच्या परिस्थितीमध्ये त्या जंगलामध्ये मेंढपाळ तुकोबरायांना दिसला. तुकोबरायांनी साष्टांग प्रणिपात केला. तुकोबराय म्हणले तुम्ही पण माझ्यासारखे देवाचं नामचिंतन करताय काय? एवढा उशीर करायचा तुम्हाला समजतं का नाही? भयंकर अशा प्रकारची ही वेळ आहे, विजांचा कडकडाट आहे. त्या मेंढपाळानं सांगितलं. ते म्हणे काय करावं, माझ्या मेंढ्या कधी कधी लवकर जात्यात, कधी कधी उशिरा, पण एवढं मात्र नक्की कधी पण माझ्या मेंढ्या महाराज तुम्ही जर या मार्गाने जात असाल तर काळजीच करायचं नाही, तुमच्यासाठी कधी बी आपल्या मेंढ्या ह्या जंगलात ठेवतो. ऐका, संवाद सुरू झाला. तुकोबरायांकडून पाहिलं घोंगडी दिसते, फेटा बांधलेला पायात वाळेत. तुकोबराय विचार करतायत असला मेंढपाळ मी कुठंतरी बघितल्यावर वाटायलाय मला. ह्या मेंढपाळाची माझी कुठंतरी भेट झालेली. काय विचारात पडले महाराज? काही नाही हो,
तुम्ही जसं मेंढ्या सांभाळता तसं आता हा व्यापार करून आमचाला जीवन जगायचंय. पण बघा की सगळे व्यापारी गेलो, मी राहिलोय. पाऊस सुरू झालाय, बैलाच्या पाठीवरली धान्याची गुणी खाली पडली. ते मेंढपाळानं सांगितलं, तुकाराम महाराज काय काळजी करताय तुम्ही, आता मी आलोय ना एका क्षणामध्ये गुणी उचलून देतो. ते म्हणले उचलन का तुम्हाला ऐकलेला? ते म्हणले असल्या गोण्या उचलायचं मला तुम्ही सांगता होय, एका सेकंदात 1000 गोदाम भरीन मी. मेंढपाळ बोलू लागला. तुकोबराय म्हणले उचलते. पाप नेलं तर पोता असं बघितल्या बघितल्या बैलाच्या पाठीवर मेंढपाळानं. तुकोबरायला समजलं नाही. बघा ऐका, पोत गेलं, आता निघायचंय. तुकोबराय म्हणतात धन्यवाद. तुकोबराय साष्टांग प्रणिपात केला. म्हणू लागले मेंढपाळ तुम्ही आलात बरं का, म्हणून आता माझा प्रवास इथून पुढचा सुखकर आहे. ते म्हणले काळजी करू नका. सुखकर आहे म्हणजे अजून काळजी वाटते का? तेवढ्यात तुकोबरायांच्या कानावर आवाज आला. खळ 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 पाणी वाहू लागलं. घनदाट जंगलाच्या पुढे देहूच्या अलीकडे एक नदी आहे, नदी वाहू लागली. कानावर आवाज ऐकला की तुकोबराय म्हणले थोडं अवघडच वाटायले मला. तुम्ही इथपर्यंत आले ठीक आहे, पण पुढे नदी वाहिली, जोराचा पाऊस पडलाय. मेंढपाळ म्हणला कशाला काळजी करता तुम्ही, हा मेंढपाळ आहे ना. तुकोबरायांनी पुन्हा प्रश्न केला. म्हणे तुम्ही मेंढपाळ आहेत, मी तुम्हाला कुठंतरी बघितल्याने वाटतंय, पण तुम्ही मेंढपाळ आहेत, पण तुम्ही वनामध्ये या टायमाला इथं आहात, पण तुमच्या मेंढ्या कुठे आहेत? पुढे बघून बोलायला तुकोबराय. मेंढ्या कुठे आहेत म्हणल्याबरोबर देवाने एक बटन दाबलं, मागून 100 मेंढ्या आल्या. एका बटनात 100 मेंढ्या आल्याच्या नंतर 100 मेंढ्या आल्या. तुकोबराय म्हणले खरं आहेत. तुकोबराय म्हणले बघा आता नदी वाहिली, माझ्याजवळ बैल आहे, मी आहे, आणि तुमच्या एवढ्या मेंढ्या कुठं जायच्या? देवानं सांगितलं, त्या मेंढपाळानं सांगितलं तुम्ही काळजीच करू नका. किती मेंढ्या असू द्या, मेंढरा असो मेंढ्या असो, किती बैल असू, मारणारे असू, गरीब असू, बैल असू, कितीही बैल असू मेंढ्या असू, पार करण्याकरता मी काळजी करू नका महाराज तुम्ही. तुकोबराय म्हणले नाही वा, आपल्यामुळे दुसऱ्याला विजा नको. काय सांगावं म्हणले, एखाद्या वेळेस तुम्ही जर पाण्यामध्ये गेलात, वाहून गेल्यास, देव म्हणला पाहुण्याच्या बाबतीत आपल्यासारखं तरबेत देशात नाही म्हणला. पाहुण्याच्या बाबतीत सगळे गोल्ड मेडल मी मिळवलेत, काळजी करू नका. पोहायला येतंय तुम्हाला? येतंय म्हणल्याबरोबर मनुष्य तर ते मेंढपाळ पाण्यामध्ये गेलं. पुढे पाण्यामध्ये गेल्याच्या नंतर पाण्यामध्ये चलू लागला असं ताड ताड. तुकोबराय पाहू लागले. बाबा तुकोबराय आश्चर्य व्यक्त करतायत. पाण्यामध्ये गेला हा मेंढपाळ, आणि तुकाराम महाराज म्हणले थांबाओ मेंढपाळ, माझ्यामुळे तुम्ही जाताल वाहून. मेंढपाळाने सांगितलं ओ महाराज वाहून जाणारा नाही, वाहून नेणार आहे मी. पाण्यामध्ये गेल्याच्या नंतर तो मेंढपाळ थांबला. तुकोबराय बघतात आणि महाराज म्हणले कसं आहे पाणी? मेंढपाळाने सांगितलं ओ महाराज हे बघा इकडं, हे माझ्या कमरे इतकं पाणी आहे. असलं पाणी काय करणार आहे? तुमच्या बैला सहित मेंढ्या मनानं आल्या पाहिजे. कमरेवर हात दिले देवानं आणि सांगितलं माझ्या कमरे इतकंच पाणी आहे. ऐका, देव तिथं थांबला. देवानं नुसतं पाण्याकडे बघितल्याच्या नंतर डावलायलेलं पाणी स्थिर झालं. तुकोबरायचा बैल, तुकोबराय. आता देव म्हणला आपल्या जर मेंढ्या पाठीमागं ठेवल्या तर पुन्हा तुकाराम महाराज ओळखतील, म्हणून ते बारके चिले पिले म्या ते सुद्धा पाण्याच्या बाहेर देवानं काढले. काढल्याच्या नंतर तुकोबराने हात जोडले. तुम्ही आलाव म्हणून माझं बरं झालं बरं का, नाही तर माझे रात्र या जंगलामध्येच उजाडले असते. ते मेंढपाळ म्हणला काळजी करू नका, जेवढे जेवढे तुमच्यासारखे आहेत त्यांच्याकरता निमेरार्थाचं बी हे मेंढपाळ उभा आहे. हो, मग आता निघाले. तुकोबरायांनी पुन्हा विनंती केली, तुम्ही एवढ्या अंधाऱ्या वेळेमध्ये माझी मदत केली, एकदा देहू जवळच आहे, चला म्हणे घरी, तुमचा पाहुणचार करतो आणि मग मला समाधान वाटेल. ही विनंती केल्याच्या नंतर मेंढपाळ म्हणला नाही हो, काय सांगाव, घरी तुमच्या येऊन मी चालणार नाही म्हणला. झोपलेलो असताना 2 बायकांना गप्पा मारता मारता आलोय म्हणला. तिकडे गेलंच पाहिजे, नाही तर संध्याकाळी उपाशी. देवानं तरी विनंती केली, चला हो मेंढपाळ. एवढी नाही म्हणले. कसं करा म्हणले, हो का आता काय सांगावं म्हणून देवानं मेंढ्याकडे बघितलं. मेंढ्याकडे बघितल्याच्या नंतर उभा टाकलेल्या मेंढ्या एका क्षणात खाली बसल्या. मग चला हो, मेंढपाळ म्हणला ओ महाराज बघा की आता आमच्या मेंढ्या इथं बसल्या ना, आता मी कुठे येणार? मग तुकोबारांनी मनात म्हणून ठरवलं, देव माग, देवाच्या पाठीमाग मेंढ्या, मेंढपाळाच्या माग मेंढ्या. मेंढ्याचं रूप घेऊन आलेला पंढरपूरचा मालक आहे.
तुकोबरायांचा बैल पुढे चालायला लागला, माझे तुकोबराय महाग चालायला लागलेत. चलत असताना पुढे गेले, पुन्हा मनात विचार येऊ लागला, गेलेल्या एकादशीला मी पंढरपूरला गेल्याच्या नंतर हा मेंढपाळ तिथं बघितला होता मी. हो, ज्या ज्या वेळेस मी पंढरपूरला गेलोय त्यावेळेस या मेंढपाळासारखंच मी बघितलेला व्यक्ती आहे. नेमका कोण असेल, जाऊ द्या, ह्याला पंढरपुराबद्दल काही विचाराव असा मनात आल्यास तुकोबरायांच्या पुढे चालत चालत तुकोबरायांनी मागं बघितलं. मागं वळून बघितल्याच्या नंतर ना मेंढपाळ तुकोबरायांना दिसला ना तुकोबरायांना मेंढ्या दिसल्या. तुकोबरायांना जाणलं, माझ्याकरता या भवसागरामधून तारून नेण्याकरता मेंढपाळाच्या रूपामध्ये माझा पंढरपूरचा पांडुरंग आला. म्हणून तुकोबरायांनी त्याच्याबद्दल कायमस्वरूपी कृतज्ञता व्यक्त केली. म्हणून भवसागर तरता कार्य करीत असा चिंता, पहिलं उभा दाता कतील कर ठेवूया. म्हणून तुकोबराय म्हणतात, मनवणी शरण जावे सर्व भावे देवासी, काय करील तो हा उतरील पार. भव दुस्तोर नदीचा, संसार सागरामधून तरुण जाण्याकरता तो आपल्याला पार केल्याशिवाय, पार घेऊन गेल्याशिवाय